वर्ध्यातून काळीज पिळून टाकणारी दुर्दैवी घटना समोर आली आहे। पुलगावच्या नदीफेल परिसरात कावड अंगावर पडल्याने अवघ्या 6 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे। कावडीच्या पाईपला अचानक धक्का लागला आणि वजनदार कावड थेट चिमुकल्या अधिराजच्या डोक्यावर पडली। गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलंय। शिवशंकर कावड यात्रा सुरू होण्यापूर्वीच घडलेल्या या घटनेने पाटील कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। पुलगावच्या नदीफैल परिसरात शिवशंकर कावड यात्रेच्या तयारी दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली आहे। अधिराज रवी पाटील हा अवघ्या 6 वर्षाचा चिमुकला या घटनेत गंभीर जखमी झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार कावडीच्या पाईपला अचानक धक्का लागला, त्यानंतर वजनदार कावड खाली कोसळली आणि ती अधिराजच्या डोक्यावर पडली। या घटनेत अधिराज गंभीर जखमी झाला, त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर अधिराजला मृत घोषित केले। शिवशंकर कावड यात्रा सुरू होण्यापूर्वीच घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे। अधिराजच्या दुर्दैवी मृत्यूने पाटील कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे। या घटनेची माहिती मिळताच पुलगाव पोलिसांनी तपास सुरू केला आहे। नेमकी घटना कशी घडली आणि यामध्ये काही निष्काळजीपणा झाला का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे। अवघ्या 6 वर्षाच्या चिमुकल्याचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे। कावड यात्रा सुरू होण्यापूर्वीच घडलेल्या या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। अधिराजच्या मृत्यूची बातमी कुटुंबियांकरिता मोठा धक्का ठरली असून पुलगाव पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे।